नमस्कार, मी सीए रोहन रमाकांत पिंगळे. माझ्या सीए रोहन पिंगळे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सुप्रभातम. सुरुवात करूया आपल्या मेडिटेशन व्हिडिओ आणि चिंतन डे 75 ला. हाताच्या मुद्रा अशा, डोळे बंद करायचे, सरळ ताठ बसायचंय, चेहऱ्यावरती स्मित हास्य आणि सर्वात प्रथम आपल्या आई वडिलांना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला जन्म दिल्यापासून आज तागायत आमच्यासाठी तुम्ही जे काही केलं, जे काही करत आहात आणि पुढेही जे काही करणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आता आपल्या गुरूंना, गुरुबंधूंना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला आजपर्यंत तुम्ही जे काही शिकवलं, जे काही शिकवत आहात आणि पुढेही जे काही शिकवणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. धरणी माता, आकाश, अग्नी, वारा, पाणी आणि निसर्गातील प्रत्येक गोष्टीला मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आम्हाला मिळत असलेल्या 2 वेळेच्या पोटभर अन्नासाठी आणि त्या प्रक्रियेमध्ये असलेल्या सर्वांना मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. माझ्यामध्ये सतत सकारात्मक ऊर्जा येत आहे, सकारात्मक विचार येत आहेत. जी काही नकारात्मकता आहे ती पूर्णपणे निघून जात आहे. मी खूप सुखी आहे, खूप आनंदी आहे, निरोगी आहे, यशस्वी आहे. मी सर्वांचा सन्मान करतो. मी सर्वांना सकारात्मक विचार, ऊर्जा देऊ शकत आहे, कारण यामध्ये मला पूर्ण युनिवर्स अविरत मदत करत आहे आणि त्यामुळे या युनिवर्सचे मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आता आपण ओंकार ध्यानाला सुरुवात करूया. आणि आता आपण थोडा वेळ अनुलोम विलोम करायचा आहे. एका नाकपुडीने श्वास आत घ्यायचा आहे आणि दुसऱ्या नाकपुडीने श्वास सावकाश सोडायचा आहे आणि पुन्हा त्याच नाकपुडीतून श्वास घेऊन दुसऱ्या नाकपुडीतून श्वास सावकाश सोडायचा आहे.
आता आपण थोडा वेळ काही मंत्रोच्चार म्हणूया. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 ओम तत्सत. 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 लोकः समस्त सुखिनो भवन्तु. 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 सावकाश डोळे उघडायचे. मेरा भी मंगल तेरा भी मंगल सबका मंगल होवे रे. मेरा भी मंगल तेरा भी मंगल सबका मंगल होवे रे. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है. करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर. आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. धरणी मातेला नमस्कार करायचा आहे. थँक यू सो मच फॉर गिव्हिंग मी सच अ काइंड ऑफ वंडरफुल लाईफ टू लाईव्ह. खूप खूप आभारी आहे असे सुंदर आयुष्य जगणाऱ्या दिल्याबद्दल. मनापासून आभारी आहे. ट्रूली ब्लेस्ड, ट्रूली ब्लेस्ड, ट्रूली ग्रेटफुल फ्रॉम माय बॉटम ऑफ द हार्ट. हृदयापासून धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आणि आजचा आपला चिंतनाचा विषय आहे सात्विकता. येस, आपलं बोलण्यामध्ये, आपल्या खाण्यामध्ये सात्विकता असायला हवी. मुळात आपण खाण्यावरती आज चिंतन करूया. आपलं हे खाणं हे सात्विक असायला हवं. आपण जसं खातो तसं आपल्या देह बोलीतून ते व्यक्त होत असतं. याचा तुम्ही अनुभव स्वतः घेतला असेल. अचरट वचरट असं काही खाल्ल्यानंतर किंवा ठीक आहे कधीतरी तुम्ही एक असं स्पायसी किंवा असं काही खाल्लं तर गोष्ट वेगळी आहे. पण रोज जर तुम्ही असं तामसिक काही जेवत असाल, जेवणमध्ये तुमच्या म्हणजे नॉनव्हेज आहे किंवा असं काही, आता व्हेज नॉनव्हेजचा प्रश्न नाही आहे, पण ते कसं असतं सात्विक, मला असं म्हणायचं आहे की तुम्हाला जे पचेल ते तुम्ही तसं खाल्लं पाहिजे. तुमच्या शरीराला तुम्ही खाल्लेलं पचवायला वेळ लागतो. आपल्याला बऱ्याच गोष्टी व्याधी किंवा ह्या का जडतात तर आपलं खाणं कसं आहे ना यावर जास्त अवलंबून असतात काही गोष्टी. कारण का जे आपण खातो ते जर तुम्ही नीट पहिलं चावलं नाही किंवा आणि ते तसं तुम्ही व्यवस्थित पोटामध्ये ते तुमच्या पचलं पाहिजे आणि वेळेवरती. जे जेवण तुम्हाला पचायला जड असतं मग त्यामध्ये ते नॉनव्हेज वगैरे अशा काही गोष्टी झाल्या, त्याला पचायला वेळ जेव्हा लागतो त्यावेळी शरीरातली जी ऊर्जा असते, जी एनर्जी असते ती पूर्णपणे तिकडे एकवटली जाते ते पचवण्यासाठी.
आणि त्यामुळे त्यावेळी तुम्हाला ती ऊर्जा कमी मिळत असते. आणि म्हणून आपल्या जेवणामध्ये जर सात्विकता असेल, मग फळं असतील, सॅलड असेल आणि साधं डाळ भात भाजी पोळी असं सात्विक जेवण जेव्हा असेल तर ते पचायला हलकं असतं, लवकर पचतं आणि तुमची जी ऊर्जा असते ती ते पचवण्यासाठी कमी लागते तिथे, आणि त्यामुळे तुम्ही दुसरीकडे ती ऊर्जा वापरू शकता. हे खरं त्याच्यामध्ये महत्त्वाचं कारण आहे. व्हेज नॉनव्हेज न खाण्याचा वगैरे हा प्रश्न नंतर झाला, हा भेदाभेद. पण मुळात तुमची शरीर प्रकृती, तुम्हाला काय पचतंय, किती वेळात पचतंय, तुम्हाला तुमची ऊर्जा का कमी असं वाटतं की तुम्ही तेवढं ऊर्जा नाही देऊ शकत आहे, आणि तर हे फरक असतात. हे जरी आपल्याला असं वरच्यावरती वाटलं तरी हा महत्त्वाचा आहे. या गोष्टी तुमची ऊर्जा खूप सेव्ह होते जेव्हा आपण असं काही सात्विक जेवतो, तेव्हा ते लवकर पचतं. त्यामुळे यावर चिंतन करा, छान खा, सात्विक खा, सात्विक राहा. पुन्हा भेटू उद्या एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार.